नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे 2026चा हप्ता अपडेट महत्वाची आहे. हप्ता कधी मिळणार आहे, किती मिळणार आहे आणि कुणाला मिळणार आहे. त्यासोबत ज्या महिला भगिनी अपात्र झालेल्या आहेत त्यांना नवीन विंडो ओपन केली जाणार आहे का, तर मुख्यमंत्र्यांनी हो सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्या महिला ई-के-वाय-सी मुळे अपात्र झाल्या आहेत किंवा ज्या महिलांनी ई-के-वाय-सी केलेलीच नव्हती त्या महिलांना सुद्धा नव्याने संधी ई-के-वाय-सी करण्यासाठी मिळणार आहे. आणि ज्या महिला अपात्र झालेल्या होत्या तर त्यांना पात्र केलं जाणार आहे. कशाच्या माध्यमातून? त्या ई-के-वाय-सीच्या माध्यमातून. आणि काही महिलांना फक्त 500 रुपये येत आहेत, तर त्याचं सुद्धा कारण काय ते मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मे 2026चा हा तुमचा हप्ता, या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेल माहिती. 80 लाख महिला ह्या अपात्र आहे. अपात्रचं वेगवेगळे कारण सांगितलेत. राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ज्या खात्याच्या अंतर्गत तुमची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते त्या खात्याच्या मंत्री त्यांनी सुद्धा सविस्तर या 80 लाख महिला भगिनी नेमक्या अपात्र होण्यामागचं कारण काय आहेत, कशामुळे अपात्र झालेत ते सुद्धा तुम्हाला सविस्तर सांगितले. आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला मे 2026चा जो काय तुमचा हप्ता आहे तो कधीपर्यंत तुमच्या खात्यात येणं अपेक्षित आहे ही माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. बघा, जर पाहिलं असेल तर टोटल डिटेलमध्ये सगळं जर पाहिलं असेल योजनेची सद्यस्थिती, ई-के-वाय-सी नंतरचा जो काय बदल झालेला आहे तो बदल सुद्धा इथं पाहूया. 1,66,00,000 महिला आहे सध्याच्या घडीला. ज्या महिलांना पैसे येत आहेत, जमा होत आहेत, जानेवारीचा हप्ता आलाय, फेब्रुवारी आलाय, मार्च आलाय आणि एप्रिल सुद्धा आलाय, अशा महिला एकंदरीत सध्याच्या घडीला ह्या आहेत 1,66,00,000. पात्र लाभार्थी महिला सक्रिय आहेत. सक्रिय म्हणजे यांना पैसे मिळालेत. मार्चचा हप्ता मिळालाय, एप्रिलचा सुद्धा मिळालेला आहे. अशा ह्या 1,66,00,000 महिला, 80 लाख महिला. आता अपात्र लाख हे 80 लाख महिला आहेत ज्या अपात्र आहेत. नेमकं कारण काय अपात्र लाख महिलांचं? टोटल किती आहे तर 80 लाख महिला भगिनी ज्या अपात्र आहेत त्यांचा लाभ बंद झालेला आहे. जर पाहिलं असेल लाडकी बहीण योजना 80 लाख महिला अपात्र आदिती तटकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली. त्यांनी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे की 80 लाख ज्या महिला भगिनी ते अपात्र होण्यामागचं नेमकं कारण काय सविस्तर सांगितलेलं आहे. ई-के-वाय-सी प्रक्रियेमुळे लाभार्थी संख्येमध्ये घट झालेली आहे. घट झालेली म्हणजे इथं या महिला अपात्र झालेल्या आहेत. मग आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की नवीन आम्ही विंडो म्हणजे तुमची वेबसाईट आहे तीच नव्याने परत ओपन केली जाणार आहे. ज्यांनी ई-के-वाय-सी केलेलीच नाही त्यांना परत संधी दिली जाणार आहे. आणि ज्यांची ई-के-वाय-सी मुळे अपात्र झाले त्यांना सुद्धा नव्याने संधी दिली जाणार आहे ई-के-वाय-सी करण्यासंदर्भामध्ये. मे महिन्याचा हप्ता खात्यात कधी जमा होणार अशी माहिती. ज्या मे महिन्याच्या हप्त्याची वाट बघताय हा हप्ता. आता ई-के-वाय-सी करायला जर सरकारने मुदत दिली तर ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचे पैसे नव्हते आले तर त्या महिलांना मागचे पैसे येणं अपेक्षित नाही. परंतु जो काय पुढचा हप्ता आहे मे महिन्याचा तो त्यांना सोबत मिळू शकतो. तर अजून नव्याने कुठल्याही प्रकारे तुमची ई-के-वाय-सी बाबत नवीन विंडो ओपन झालेली नाहीये किंवा नवीन तुम्हाला मुदतवाढ अजून दिलेली नाहीये. लवकरच ती मुदतवाढ तुम्हाला दिली जाणार आहे आणि मग तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता आणि त्यानंतर तुमचा जो हप्ता आला नसेल तुम्हाला मिळू शकतो. आता मे महिन्याचा हप्ता ज्यांना फेब्रुवारी आणि मार्च एप्रिलचा हप्ता मिळाला आहे अशा महिलांच्या खात्यात कधीपर्यंत जमा होणार बघा. ही तुमची शेवटची तारीख होती. कशासाठी? तर ई-के-वाय-सी ची शेवटची मुदत होती 30 एप्रिल, ती संपलेली आहे. मुदतवाढ 30 एप्रिल संपली, मे महिना संपलेला आहे, जून महिना झालाय. मग आता जर पाहिलं असेल तर 13 मे, मार्च आणि एप्रिलचे 3,000 जमा झाले होते. 13 मे पाहिलं असेल, 13 मे, 14 मे आणि 15 मे पर्यंत तुम्हाला या 3 दिवसामध्ये मार्च आणि एप्रिलचे पैसे मिळाले. त्याच्यानंतर मग सरकारने परत दुसरा जी-आर काढला 730 कोटी रुपयाचा आणि मग राहिलेल्या ज्या महिला होत्या त्यांना पैशाचं वितरण केलं हे. आणि त्याच्यानंतर सद्यस्थिती आहे शासनाच्या जी-आर नुसार 10 तारखेपर्यंत हप्ता येणं अपेक्षित आहे. परंतु मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे. ठीक आहे, तो झालेला आहे. येत्या तुम्हाला 10 ते 15 जून दरम्यान तुमच्या खात्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. जी मंत्रिमंडळ बैठक झाली त्याच्यात सुद्धा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यासोबत शेतकरी कर्जमाफी संदर्भात सुद्धा निर्णय घेतलेला आहे. परंतु तिथं 2 लाखापेक्षा जास्त कर्ज ज्या शेतकऱ्याचं आहे त्यांना वरचे पैसे भरावे लागणार आहे. आणि या एवढ्या वेळात शेतकरी कुटुंब पैसे आणणं तो सुद्धा एक अडचणीचा मुद्दा ठरलेला आहे. लाडकी बहीण योजना जर पाहिली असेल 10 ते 15 जून या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1,500 रुपये जमा होणार आहे. जास्तीचे पैसे नाहीयेत. तुम्ही जर पाहिलं असेल तर इकडं 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र का झालेले आहेत त्याचे सुद्धा कारण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलंय. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे.
एकूण एकूण अर्जदार तर टोटल तुम्ही पाहिले असतील 2,64,00,000 होते, पण सध्याच्या घडीला 1,66,00,000च महिला आहेत ज्या महिलांना पैसे मिळत आहेत. ही केवायसी प्रक्रिया आहे. या पडताळणीमध्ये 1,66,00,000 महिलांची पडताळणी यशस्वी झालेली आहे. त्यांना दरमहा 1,500 रुपये मिळत राहतील. या 1,66,00,000 महिलांना 80,00,000 महिला आहेत अटीमध्ये न बसल्यामुळे अपात्र झाल्यात. त्यांचे 1,500 रुपयाचा लाभ कायमचा बंद झालेला आहे. त्याचं कारण ही केवायसी आहे. विविध वेगवेगळे कारण राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्र्यांनी सुद्धा दिलेले आहे. काही महिलांना फक्त 1,500 रुपये जमा का होत आहेत किंवा का मिळतात त्याचं सुद्धा त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. तर आपण अनेक व्हिडिओमध्ये ते सुद्धा सांगितलेलं आहे की काही महिलांना 1,500 रुपये येतात आणि काही महिलांना फक्त 500 रुपये येतात. नेमकं कारण काय? हे 500 रुपये काय येतात तर बघा, तुम्ही जर पाहिलं असेल लाडकी बहीण योजना 1,500 रुपये, पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत त्या महिला, तर मग नमो शेतकरी किंवा पीएम किसानचे वर्षाला 6,000 मिळतात. नमो शेतकरीचे वर्षाला 6,000 हे होतात 12,000 रुपये, म्हणजे महिन्याला 1,000 रुपये मिळतात. म्हणून लाडक्या बहिणीचे महिन्याला 1,500 रुपये. तो जो फरक आहे तो तुम्हाला दुहेरी लाभ न देता फक्त 500 रुपये सरकार तुमच्या खात्यात जमा करते. एकाच वेळी या दोन योजनेचा लाभ घेता येत नाही. ज्या महिला शेतकरी योजनेचा किंवा पीएम किसान नमो शेतकरी लाभ घेत आहेत त्यांच्या लाडकी बहीण योजनेच्या रकमेमध्ये कपात करून त्यांना दरमहा फक्त 500 रुपये दिले जातात, असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आता एकंदरीत सविस्तर पाहिलं असेल तुमची स्थिती त्या ठिकाणी की तुम्हाला किती रक्कम आतापर्यंत मिळते, तर बघा 1,500 रुपये ज्या महिला आहेत साधारणतः 1,66,00,000 महिला आहेत. या महिलांना 1,500 रुपये रेग्युलर मिळत आहेत, त्या पात्र आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर ज्या महिला पीएम किसान नमो शेतकरीचा लाभ घेतात त्यांना 1,500 रुपये नाही तर 500 रुपये मिळतील. आणि ज्या महिलांची केवायसी अपूर्ण आहे किंवा त्यांनी केवायसी केलेलीच नाही, केवायसीची पूर्तता त्यांच्याकडून पूर्ण झालेली नाहीये, तर त्या महिलांना अपात्र केले पैसे मिळणार नाहीत असं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. हे सविस्तर व्यवस्थित बघून घ्या. हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे सगळ्या महिलांपर्यंत शेअर करून द्या. त्यासोबत तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटच्या माध्यमातून मांडा. आपला टेलिग्रामचा ग्रुप आहे, हा व्हिडिओ बघताय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन त्याची लिंक दिलेली आहे. तुमचे जवळच्या अंगणवाडी सेविका असतील तर अंगणवाडी मुख्य सेविका किंवा प्रवेशिका नावाची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या जागा असणार आहे. तर त्याची सुद्धा आपली टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे. त्याची सिरीज सुद्धा युट्यूबला सुरू झाली. तर अंगणवाडी सेविका तुमच्या गावातले असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ सुद्धा शेअर करून द्या. ओके, त्या पट्टीमध्ये संपूर्ण तुम्हाला दिलेलं आहे. एकंदरीत जर पाहिलं असेल तर तुमच्या 10 ते 15 या तारखेला 10 जून ते 15 जून या दरम्यान मध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात 1,500 रुपयाचं वितरण केलं जाणार आहे ताईंनो. त्यानंतर महत्वाचा निष्कर्ष जर पाहिला असेल तर बघा, उशीर का झालेला आहे लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे येण्यासाठी, तर चुकीच्या खात्यावर पैसे जाऊ नयेत म्हणून मंत्रिमंडळाची अंतिम पडताळणी सुरू आहे. ओके, एकाच व्यक्तीला दुहेरी लाभ मिळू नये यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. आणि अपात्राचं नेमकं अपात्र त्याचं कारण काय आहे ते पण सुद्धा कळणं गरजेचं आहे. ओके, तर ते कारण सुद्धा आपण बघूया. त्या कारणामध्ये जर पाहिलं असेल तर 80,00,000 बोगस अपात्र खाती आहेत. ती बंद केल्यामुळे जे काही खऱ्या आणि गरजू महिला योजनेचा शाश्वत लाभ त्यांना मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे. अधिकृत माहितीसाठी शासनाच्या सूचनांची वाट पहा आणि अफवावर विश्वास ठेवू नका सुद्धा सांगितलेलं आहे. लाडकी बहीण योजना डाटा व्हेरीफाय, लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे, त्या पैशाचं वितरण होईल. हा व्हिडिओ सर्व महिलांपर्यंत शेअर करा, काळजी करू नका. तुम्हाला जर मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला असेल तर पुढचा मेचा सुद्धा हप्ता येईल. ज्यांना आलं नसेल तर तुम्ही केवायसीची मुदत वाढची वाट बघा. ती विंडो ओपन झाल्याच्या नंतर तुमच्या खात्यात सुद्धा पैसे येतील. ठीक आहे, थांबतो.